येवल्यात बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण होतीये। खराब रस्त्याचं कारण देत बस गावात येत नाहीये। कोपरगाव आगारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। येवला तालुक्यातील मालखेडा चांदवड या गावात कोपरगाव आगाराची बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। खराब रस्त्याचं कारण देत बस गावात न आणता विद्यार्थ्यांना गावाच्या फाट्यावर उतरवलं जातं असा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केला। त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पायी जावं लागतंय। विशेषतः विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये मोठी गैरसोय होतीये। आमच्या रस्त्यामुळे व बसेसमुळे आम्हाला आमचे क्लास अटेंड होत नाही। आम्हाला खूप त्रास होतो। बसवाले, कंडक्टर मामा, ड्रायव्हर मामा सर्व आम्हाला बोलतात बस डेपो कडून एवढी सुविधा असून सुद्धा आम्हाला बसेस येत नाही। आमचे सर लोक खूप प्राधान्य करतात आम्हाला, पण रस्त्यामुळे आमची बस होते। आमच्या कॉलेजमध्ये सकाळी 7ची बस येत नाही, 9ची बस येत नाही, संध्याकाळी 6ची पण बस येत नाही। आम्ही पास काढलेला आहे, 700 रुपये भरून आम्ही मासिक पास काढतो, तर आमचे पैसे वाया जातात। क्लास पण अटेंड करता येत नाही, कॉलेज पण अटेंड करता येत नाही। आणि बसवाले बोलतात की रस्ता खराब आहे, तुम्ही रस्ता रिपेअर करा। जर वरतूनच रस्ता येत नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे? हे महामंडळवाले इतके त्रास देतात, रस्ता खराब आहे असं सांगता आणि त्यांना फाटे उतरून द्यायची धमकी देतात। कोण कुठं काय आणि बसेस येत नाही, मुलांचं नुकसान होतंय। आणि एक असा मुद्दा असा आहे की महामंडळाच्या बसेसलाच रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का? खाजगी महामंडळाचे जे आहे ते येत आहे, महिला कॉलेज असो, इतर कोणतेही संजीवनी बस असो, गोदावरी बस असो, ते येत आहे। आणि महामंडळवाले का नाटकं करतात, मुलांचं नुकसान का करतात?